मृतांच्या रेल्वेचा थांबा. नाशिक जवळच्या एका जुन्या बंद पडलेल्या रेल्वे स्टेशनाबद्दल अफवा होती. लोक म्हणायचे की रात्री 12च्या नंतर तेथे अजूनही एक गाडी थांबते, पण ती गाडी सामान्य माणसांसाठी नसते. ती गाडी मृत आत्म्यांची असते. पुण्यातले दोन मित्र राहुल आणि निलेश त्यांच्या हौसेपोटी रात्री 12 वाजता त्या स्टेशनवर जाण्याचा निर्णय घेतात. गावकरी त्यांना खूप समजवतात की बाबांनो, तिथे गेलात तर परत येणार नाहीत. पण दोघंही हसतात. कॅमेरा आणि टॉर्च घेऊन तिथं पोहोचतात. स्टेशन त्या टायमाला पूर्ण सुनसान असतं. बाकड्यांवर धूळ, कोळ्यांची जाळी, तिकीट घराचे दरवाजे अर्धवट उघडे आणि घड्याळाचं काटं नेमकं 12वर येऊन थांबलेलं. ट्रॅकवर अचानक धुक्क दाटतं आणि दूरवरून शिट्टीचा आवाज येतोय. ट्रेन येते, पण दिवे नाहीत. इंजिनाचा धूर, काळा कुट्ट गाडी थांबते. डब्यांच्या खिडकीतून पांढऱ्या चेहऱ्यांचे, रक्ताळलेल्या डोळ्यांचे प्रवासी दिसतात. सगळेजण थंड नजरेने राहुल आणि निलेशकडे बघत असतात. निलेश धैर्य एकवटून पहिल्या डब्यात चढतो. डब्यात मृत प्रवासी बसलेले. काहींच्या मानेवर फासाचे व्रण, काहींच्या चेहऱ्यावर जखमा. ते शांतपणे बसलेले असतात, पण डोळे मात्र हलतायत. एक म्हातारा आत्मा कुजबुजतो. आम्हाला सोडव, आम्ही अपघातात मेलेलो आहोत. आमची तिकीट अजूनही कापलीच नाहीत. इतक्यात गाडीची शिट्टी वाजते. राहुल निलेशला ओढतो. चल, आपण पटकन उतरूया. पण निलेशच्या हाताला कोणी घट्ट पकडून बसलेलं असतं. अगदी बर्फासारखी थंड पकड. कसेबसे राहुल त्याला बाहेर ओढून काढतो. दोघं पण धावत धावत स्टेशनच्या बाहेर जातात. पाठीमागे गाडी हळूहळू निघून जाते, धुक्यामध्ये हरवते. दुसऱ्या दिवशी गावकरी सांगतात, हीच गाडी 20 वर्षांपूर्वी अपघातात उद्ध्वस्त झाली होती. 100 पेक्षा जास्त प्रवासी मेले आणि तेव्हापासून दर 12च्या ठोक्याला आत्मे आपली शेवटची सफर करायला येतात. राहुल आणि निलेश घरी परततात. पण निलेशच्या हातावर अजूनही ती थंड पकडल्याचा काळसर व्रण राहिलेला असतो. आणि रात्री त्याला कानाशी शिट्टी ऐकू येत असते की ट्रेन परत बोलावते. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि थरारक कथा घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन देईल. तर लगेचच बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या भयकथा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद.